नमस्कार, NDTV मराठीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. खरं तर आज पुणे शहरामध्ये हवामान विषयक एक कार्यशाळा भरवली गेली आहे. तर त्याच्यामध्ये अनेक नवीन हवामान संशोधन आणि त्याचे शेती आणि दैनंदिन जीवनातले उपयोग याच्यावरती ती कार्यशाळा आहे. तर नक्की काय नवीन संशोधन आहेत त्याचं पुणेकरांना किंवा लोकांना त्याचा काय फायदा होणार आहे आणि मुख्य म्हणजे शेतकऱ्यांना काय फायदा होणार आहे हे जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत आहे IMD पुणे यांचे प्रमुख डॉक्टर होसळीकर आणि IMSP याचे चेअरमॅन डॉक्टर मुजुमदार. सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे NDTV मराठीमध्ये. सगळ्यात पहिले तर आम्हाला जाणून घ्यायचं आहे की आज ही कार्यशाळा काय आहे, या कार्यशाळेचा उद्देश काय आहे? IMS पुणे म्हणजे इंडियन मेट्रोलॉजिकल सोसायटी पुणे जी आहे त्यांनी ही जी कार्यशाळा आज संयुक्तपणे आयोजित केली आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळे घटक आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये IMD आहे, IITM आहे, IMS पुणे तर आहेच आहे, CDAC आहे आणि अजून पण काही संस्था आहेत ज्याच्यामध्ये ह्या संपूर्ण एक दिवसाच्या सत्रामध्ये त्यांनी भाग घेतलेला आहे. एकंदरच जर का आपण या सत्राचा उद्देश बघितला तर त्याचं जे नावच आहे ते टेक्नो सायंटिफिक ब्रेनस्टॉर्मिंग म्हणून आहे. म्हणजे आपल्याला टेक्नॉलॉजी, सायन्स आणि त्याचबरोबर जो युजर स्टेक होल्डर जो आहे त्याच्यापर्यंत ह्या वेगवेगळ्या घटकांनी निर्माण केलेली माहिती, त्यांची उत्पादने, मग ते फोरकास्ट असेल, अर्ली वॉर्निंग सिस्टम असेल किंवा काही हेल्थ गायडन्स असेल, कृषीसाठी काही गायडन्स असेल, सल्ले असतील, हे कसे लोकांपर्यंत पोचतील. म्हणजे असं म्हणतात की बांधावरच्या शेतकऱ्यापर्यंत ती माहिती कशी पोचेल याच्यासाठी वेगवेगळे ॲप निर्माण करण्यात आले. तर ह्या सर्व गोष्टींचं एक चर्चासत्र घडून आणण्यात येते की ज्याच्याने ही सर्व माहिती लोकांपर्यंत ही पोचेल. आणि एकंदरच हा जो चर्चासत्र आहे याचा उद्देशच हा आहे. आणि गेल्या आज सकाळपासून 9:30 वाजता हे सत्र सुरू झालं आणि आज आपण इथे ॲग्रिकल्चर कॉलेजच्या विद्यालयाच्या प्रांगणामध्ये आहोत. आणि एकंदरच सकाळपासून अनेक वेगवेगळ्या वरिष्ठ वैज्ञानिकांनी त्याच्यामध्ये भाग घेतलेला आणि अतिशय व्यवस्थितपणे हे चर्चासत्र वेगवेगळ्या म्हणजे हवामान विभागाचे नवीन इनिशिएटिव्स काय आहेत, कुठल्या क्षेत्रामध्ये त्यांनी गेल्या काही वर्षामध्ये नवीन उपक्रम आणले आहेत, पुढच्या काही वर्षासाठी काय योजना आहेत, अशा सर्व प्रकारच्या गोष्टींची चर्चा होते. आणि फक्त IMD नाही तर IITM आहे आणि वेगवेगळ्या CDAC आहे. म्हणजे CDAC जसं म्हणते की कशा प्रकारे अर्बन मेट्रोलॉजी म्हणजे एखाद्या शहरामध्ये जर का पूर सदृश्य परिस्थिती नेहमी निर्माण होत असेल तर त्याचा सामना करताना कुठल्या गोष्टींकडे लक्ष द्यावे लागेल, कशा प्रकारे वेगवेगळ्या संस्था एकत्र येऊन आपले कार्यक्रम राबवतील ज्याच्याने पुणे शहराला किंवा एकंदर पुणे जिल्ह्यालाही त्याचा फायदा होऊ शकेल. अशा वेगवेगळ्या विषयांवरती आज आपल्याकडे दिवसभर चर्चासत्र चालू आहे. आणि एकंदरच मला असं वाटतं की या चर्चासत्रामध्ये जे वेगवेगळ्या संस्था आहेत, काही शेतकरी पण आलेले आहेत, अनेक विद्यार्थ्यांनी पण या उपक्रमामध्ये आज दिवसभरामध्ये मी बघतोय भाग घेतलेला आहे. तर नक्कीच मला असं वाटतं की जी काही उद्दिष्ट होती याच्यामध्ये त्या उद्दिष्टातून आपल्याला काही ना काहीतरी याच्यातून डिलिव्हरेबल्स मिळतील असं मला वाटतं. येस सर, तुमच्याकडे परत यायच्या अगोदर सर, मुजुमदार सर, तुमच्यासाठी एक प्रश्न आहे की IMSP हे नक्की कसं लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम करतं? खूप छान प्रश्न आहे तुमचा निकिताजी. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे IMSP जसं होसाळीकर सरांनी सांगितलं आता की IMSP काय करत आहे की हे सगळं आउटरीचचा एक भाग आहे की हा लोकांपर्यंत सगळ्या लोकांना एक सूत्रात बांधणं हा दुवा आहे. हा लोकांच्या मधला म्हणजे अगदी कॉमन मॅन मधला आणि विभिन्न संस्था ज्या आहेत, सरांनी जसं सांगितलं की ज्या संशोधन संस्था आहेत तर त्या संस्थांमधला जे काही संशोधन काम होतं आहे तर ते लोकांपर्यंत NGOच्या माध्यमातून कसं पोहोचायचं. आम्ही डायरेक्ट तर लोकांपर्यंत पोहोचू शकत नाही. तर वेगळ्या ह्या कार्यशाळेत आम्ही प्रयत्न असा केलेला आहे की वेगळ्या NGOजना आम्ही पाचारण केलेलं आहे. मग ते WOTR आहे, पाणी विशेषक आहे, शेती विशेष आहे, तर असे बरेचशा NGOज आहे. आणि त्याबरोबर जे स्टुडंट्स आहेत तर त्यांनाही पाचारण करण्यात की ज्या माध्यमातून जेव्हा शिकतील, जे सगळं करतील, त्या NGOशी जुळतील तर तेव्हा ते जाऊन कॉमन मॅनपर्यंत त्या म्हणजे अगदी शेवट लास्ट माईल जो हे जे आहे पोचायला पाहिजे ते सगळं त्या गोष्टी तशा पोहोचतील. सर, माझा प्रश्न तुमच्यासाठी आहे की आजचं जे चर्चासत्र आहे किंवा आजची जी कार्यशाळा आहे तर त्यातनं नवीन माहिती देण्यात येणार होती, तर नक्की ती नवीन माहिती काय आहे? वेगवेगळ्या क्षेत्रांसाठी ही माहिती आहे. म्हणजे आता थोडंसं उदाहरणार्थ द्यायचं म्हणजे की हवामान विभाग IMD जे आहे
ते पुणे जिल्ह्यामध्ये गेल्या काही वर्षांपासून प्लॅन करत होते की डॉपलर वेदर रडार लावण्याची एक गरज होती आणि ते रडारची जागेसाठी आम्ही प्रयत्न चालू होते. तर आता ते साईट वगैरे रडारची फिक्स झाली आहे आणि एकंदरच रडारसाठी ऑर्डर पण देण्यात आलेली आहे. तर आणि ते डॉपलर वेदर रडार जे आहे ते पुण्याच्या संपूर्ण जिल्ह्यासाठी आणि त्याच्या आजूबाजूचे आपले जे जिल्हे आहेत म्हणजे जसं वरती उत्तरेकडे नाशिक आहे, अहमदनगर आहे, खाली सातारा आहे आणि घाट भागामध्ये या सर्व ठिकाणी इस्पेशली जर का एक्स्ट्रीम हेवी रेनफॉल होणार असेल म्हणजे अति तीव्र पाऊस पडणार असेल तर त्याच्या पुढच्या 3 ते 4 तासामध्ये कशा प्रकारे पावसाचं वितरण असेल, त्याची तीव्रता किती असेल आणि एकंदरच त्याचा प्रभाव किती असेल ही सर्व माहिती आपल्याला लाईव्ह मिळू शकेल. सध्या ही माहिती आपल्याला मुंबईच्या रडारद्वारे मिळते आहे, पण पुण्याचं जे रडार कार्यान्वित होईल तर ते नक्कीच त्याचा फायदा जो आहे आपल्या पुणे शहरासाठी, पुणे जिल्ह्यासाठी आणि आजूबाजूचे जिल्हे आहेत त्याच्यासाठी पण आपल्याला नक्कीच अर्ली वॉर्निंग सिस्टम डिझास्टर मॅनेजमेंटसाठी होणार आहे त्याचा फायदा. सर हे डॉपलर वेदर रडार हे नक्की पावसाचं म्हणजे फोकस पाऊस असणार आहे की अजून कुठले वेगवेगळे जे हवामान खात्याच्या घटक आहेत. संदर्भातले जे घटक आहेत त्याचं पण काही ते माहिती देणार आहे? फार छान प्रश्न विचारलात की म्हणजे पावसाळ्यामध्ये तर ते पावसाबद्दल माहिती देणारच, पण आपण बघतो की संपूर्ण पुणे जिल्हा जो आहे त्याच्यामध्ये बरेचसे डोंगराळ भाग असल्या कारणाने पावसाच्या सुरुवातीला आणि पावसाच्या नंतर म्हणजे सर्वसाधारणतः एप्रिल मे महिन्यामध्ये आणि ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये आपल्याला बऱ्याचदा मेघगर्जनेसह पाऊस आपल्याला पडताना दिसतो. लाईटनिंग, थंडरस्टॉर्म आणि अतिशय थोड्या अल्प काळामध्ये एखाद्या ठिकाणी खूप तीव्र पावसाच्या सरी आपल्याला दिसतात. तर ह्याचं पूर्वानुमान अतिशय व्यवस्थित करणं पुढच्या 3 ते 4 तासामध्ये कसा पाऊस असेल, कुठल्या भागामध्ये त्याचा असेल, लोकलाइज्ड इफेक्ट काय असेल हे सर्व त्या रडारच्या माध्यमातून आपल्याला सांगता येईल. म्हणजे पाऊस जून ते सप्टेंबर तर झाला, पण त्याच्या अगोदरचे 2 महिने आणि त्याच्या नंतरचे 2 महिन्यामध्ये पण अशा प्रकारचे जर का हवामानामध्ये होणारे जे तीव्र बदल असतील तर नक्कीच त्याचा फायदा आपल्याला ह्या रडारच्या माध्यमातून होणार आहे. मुजुमदार सर, माझा प्रश्न तुम्हाला आहे की आता हे डॉपलर वेदर रडार हे जे नवीन आपल्याकडे जे एक सिस्टीम बसवलं जाणार आहे पुणे जिल्ह्यामध्ये, पुणे शहरामध्ये, तर ते लोकांपर्यंत किंवा जे पुणेकर असतील किंवा शेतकरी असतील तर त्याचा फायदा कसा होणार आहे हे त्याची संकल्पना काय आहे? अगदी अगदी उत्तम प्रश्न आहे. तेच अगदी जसं सरांनी सांगितलं, परत मी त्याच गोष्टींवर येईल की या माध्यमातून सगळ्या शेतकऱ्यांपर्यंत हे एनजीओच्या माध्यमातून परत हे सांगतो की हे सगळे आजचे जे प्रेझेंटेशन जाते सरांनी जे सांगितलं की त्या प्रेझेंटेशनच्या माध्यमातून की त्या माध्यमातून आम्ही काय करतोय, त्याचे प्रोडक्ट्स काय आहेत, हे सगळे प्रेझेंटेशन प्रोडक्ट्स वरती आम्हाला काही सांगाल का? जे आता दामिनी प्रोडक्ट आहे, आमचा जो दामिनी प्रोडक्ट आहे, मौसम आहे प्रोडक्ट आहे, त्यानंतर दामिनी प्रोडक्ट आणि मौसम प्रोडक्ट काय काम करतात? हा, तर दामिनी प्रोडक्ट आहे लाइटनिंग वर जे म्हणजे जसं सरांनी सांगितलं की मेघ गर्जनेसह पाऊस पडतो तर त्याची पूर्व सूचना देऊ शकता आणि ते सगळ्या वेगळ्या वेगळ्या भाषेत आहे. म्हणजे नुसतंच एका भाषेत नाही, इंग्लिशमध्ये नाही येते, तर वेगळ्या वेगळ्या भाषेत. जर का ते तुम्ही डाउनलोड केलं, कसं डाउनलोड करायचं, त्याचा वापर कसा करायचा, हे जनसामान्यापर्यंत IMD हे करणार, IITM हे करणार, पण हे जनसामान्यापर्यंत तुम्ही जो प्रश्न विचारलेला तर तो कसा पोहोचणार, तर ते विद्यार्थ्यांच्या मार्फत पण एनजीओच्या मार्फत पण त्यांना ते करून दाखवून, तो हँड्स ऑन प्रॅक्टिकल दाखवून आणि मग तो शेतकऱ्यांपर्यंत तो पोहोचवता येईल, असं म्हणजे हा उद्देश ठेवून आम्ही केलेला आहे. याच्यात सीडॅक, जसं सरांनी सांगितलं, सगळ्याच संस्थांना आम्ही घेतलेलं आहे. सीडॅक आहे, ISRS जो स्पेस रिसर्च सोसायटी आहे इंडियाची, इंडिया स्पेस रिसर्च सोसायटी पुणे चॅप्टर, IGS आहे त्यांचे पण पुणे चॅप्टर, या सगळ्यांना ऍग्रिकल्चर कॉलेज आहे, तर त्या सगळ्यांनी येऊन इथे आपले तर एक्सपर्ट दाखवलेलेच आहेत, पण त्या एनजीओना ते हँड्स ऑन पर्यंत ते घेऊन गेलेले आहेत की कशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी आपण त्यांच्यापर्यंत दाखवू शकतो, पोहोचू शकतो आणि त्याचा उपयोग तुम्ही म्हणलात तसा कसं करू शकतो. आणि हे सगळ्यात महत्वाचं विद्यार्थी हा दुवा आहे की विद्यार्थ्यांना हे कळावं की काय काय संशोधन चालू आहे आणि त्याचा उपयोग आपण पुढच्या आपल्या करिअरमध्ये कसा करू शकतो. सर, एक खूप सर्वसाधारण खरं तर हा प्रश्न आहे की जरी डिजिटल इंडिया ही खरी गोष्ट असली, ती खूप पसरलेली देखील आहे, पण आपल्याकडे काही घटक आहेत, गावाखेड्यांमध्ये असे लोक आहेत की ज्यांच्याकडे अजूनही अँड्रॉइड फोन नाही आहे. आता जे मौसम तुमचं प्रोडक्ट आहे किंवा दामिनी प्रोडक्ट आहे ते अँड्रॉइड ॲप किंवा कुठल्याही वेगळ्या स्मार्टफोनवरती ते इन्स्टॉल होऊ शकतं, तर मग अशा घटकांपर्यंत IMS कसं पोहोचणार? ते सर सांगतील. SMS सरांची म्हणजे IMD ची SMS सर्व्हिस आहे, ते सर सांगतील.
मी जे माझे मित्र डॉक्टर मिलिंद म्हणाले तर डॉपलर वेदर रडारची काही वैशिष्ट्य आहेत आणि डॉपलर वेदर रडारमध्ये जवळजवळ 100 ते 150 वेगवेगळे प्रोडक्ट तयार करण्याची क्षमता असते. पण सर्वसाधारणतः आपल्याकडे जे अर्ली वॉर्निंग सिस्टम्स आहेत किंवा आपदा नियंत्रण विभाग आहेत त्यांना लागणारे काही प्रोडक्ट जे आहेत त्याच्याविषयी मी थोडीशी माहिती सांगू इच्छितो की म्हणजे ज्यावेळी आम्ही असं म्हणणार की पाषाणवरती किंवा स्वारगेटवरती किंवा अहमदनगरच्या सीमेवरती एखादा ढग आहे तर त्या ढगाची तीव्रता किती आहे, त्याची उंची किती आहे, तो 6 किलोमीटर आहे का 10 किलोमीटर आहे आणि मग त्याच्यावर तुम्हाला आपल्याला कळेल की त्याचा प्रभाव किती असेल, त्याची दिशा ते किती वेगाने ते मूव्ह होते, कुठल्या दिशेने जात आहे. त्यामुळे मग आपल्याला कळेल की पुढच्या 2 तासामध्ये त्या ढगाचा प्रभाव कुठे होऊ शकतो. अशा प्रकारची माहिती, अशा प्रकारचं फोरकास्ट अतिशय व्यवस्थितपणे देता येतं आणि रडारद्वारे दिलेले जे फोरकास्ट आहे, नौका ज्याला आपण म्हणतो, त्याची सर्वसाधारणतः ॲक्युरेसी लेवल जे आहे ते 85% वर आहेत. त्यामुळे जर का आपल्याला असं कळलं की पुढच्या 2 ते 3 तासामध्ये जुन्नरमध्ये तो ढग सरकताना दिसतोय पाषाणू, तर मला असं सांगता येतं की पुढच्या 2 तासांमध्ये तिकडच्या लोकांनी थोडंसं सावधान असणं गरजेचं आहे. रेनफॉल इंटेन्सिटी किती असेल, पाऊस किती वेगाने पडणार आहे, म्हणजे पर मिलीमीटर पर अवर जे प्रोडक्ट आहे त्याच्याने आपल्याला कळेल की त्या भागामध्ये पाणी वाहून नेण्याची क्षमता किती आहे. जर का ती क्षमता कमी असेल तर मग तिथे तशा प्रकारची पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होऊ शकते. तर अशा प्रकारची जी प्रोडक्ट आहेत, हे वेगवेगळे प्रोडक्ट जे आहेत हे आपल्याला लोकांपर्यंत पोचवायचे आहेत. अर्थात त्यासाठी थोडंसं ट्रेनिंग देणं गरजेचं आहे. हवामान विभाग, IMS चॅप्टर जे आहेत, पुणे चॅप्टर जसं आता आपल्याकडे आहे, तर हे सर्व मिळून आपल्याला हे करता येतं. आपण म्हणालात की गावाखेड्यामध्ये जर का हे जे सर्व प्रोडक्ट आहेत, हे सर्व प्रोडक्ट वेबसाईटवरती आणि मोबाईलवरती ऑलरेडी अवेलेबल आहेत. मग तो अँड्रॉइड फोन असेल किंवा स्मार्टफोन असेल किंवा IMDच्या वेगवेगळ्या वेबसाईट आहेत. जे इशारे आहेत तर ते इशारे जे आहेत ते जर शेतकऱ्याकडे जर का अँड्रॉइड फोन नसेल, साधा फोन असेल कीपॅडवाला, तर आपल्याकडे एक SMS यंत्रणा आहे की ज्याच्यामधून त्याला SMS जाऊ शकतो आणि त्या SMS द्वारे तशा प्रकारची माहिती त्याला कळू शकते की त्या भागामध्ये किती पाऊस पडण्याची पुढच्या 3 ते 4 तासामध्ये किंवा 24 ते 48 तासामध्ये काय इशारे आहेत. अशा प्रकारची क्षमता हवामान विभागाने ऑलरेडी निर्माण केलेली आहे. मी एक उदाहरण सांगतो की ज्यावेळी काही म्हणजे गेल्या वर्षी बिपरजॉय सायक्लोन ज्यावेळी गुजरातमध्ये गेलं होतं, हवामान विभागाने जवळजवळ 3 करोड SMS पाठवले. आणि त्याला आपण म्हणतो कॉमन अलर्ट प्रोटोकॉल म्हणून एक क्षमता आहे ती. तर त्याच्यामधून अशा प्रकारचे जे SMS असतात तर ते जातात आणि ते दर 1-1 तासाने अर्धा तासाने अपडेट होतात, ज्याचा फायदा नॉर्मल मोबाईल ज्याच्याकडे असेल त्यालाही होईल आणि साधा मोबाईल असेल त्यालाही होईल. आणि मग वेगवेगळी माध्यम आहेत आपल्याकडे. सोशल मीडिया नेटवर्क आजकाल खूप प्रचलित झालेलं आहे, बऱ्याच लोकांकडे ती साधनं उपलब्ध आहेत. त्यामुळे त्याचाही फायदा हवामान विभाग घेतो असं मी म्हणेन. तर वेगवेगळ्या माध्यमातून, म्हणजे फक्त टेलिफोन आहे, SMS आहे, वेबसाईट आहे, ॲप्स आहेत, सोशल मीडिया नेटवर्क आहेत, डिझास्टर मॅनेजमेंटच्या स्वतःच्या काही यंत्रणा आहेत ज्याला आपण ब्रॉडकास्ट सिस्टम म्हणतो. म्हणजे मी एक उदाहरण देतो की समजा मला मुंबईमध्ये खूप मुसळधार पाऊस पडणार आहे आणि मला ती वॉर्निंग द्यायची असेल तर मी मुंबईकरांना देत नाही ती वॉर्निंग, मी BMCला म्हणजे बृहन्मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशनला देतो. ते पुढच्या 5 मिनिटांमध्ये ते 1.5 करोड जनतेला तो मेसेज त्यांच्याकडून जातो. सो दॅट इज हाऊ द सिस्टम्स आर हँडल्ड असं मी म्हणेन. येस सर, हे तर अलर्ट्स बद्दल झालं, पण आता बऱ्याच तुम्ही म्हणलं की नवीन माहिती आज या कार्यशाळेतून देण्यात येणार आहे, जी शेतकऱ्याच्या उपयोगाची आहे आणि दैनंदिन जीवनातलं पण त्याचा उपयोग. तर दैनंदिन जीवनातला ह्याचा उपयोग तुम्ही कसा सांगाल? एक हे डोपलर वेदर रडार झालं, अजून असं कुठलं नवीन संशोधन आहे या कार्यशाळेमधनं तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करताय? बघा, आपली ज्याला आपण असं म्हणतो की हवामान, आपलं संपूर्ण देश जो आहे तो कृषीप्रधान देश आपण असं म्हणतो आणि आपल्याकडची जी शेती आहे ती भरपूर प्रमाणामध्ये पावसावरती अवलंबून आहे. तर जर का पावसाचं पूर्वानुमान किंवा हवामानाचं पूर्वानुमान शेतकऱ्यांपर्यंत व्यवस्थित पोहोचलं तर त्याचा नक्कीच फायदा त्याला त्याच्या कृषीच्या कामामध्ये होतो. हवामान विभाग गेले काही वर्ष जिल्हास्तरीय कृषी विषयक पूर्वानुमान देत होतं. तर पण कधी कधी काय होतं की जिल्हे खूप मोठे असतात, त्यामुळे
जिल्ह्याला दिलेलं पूर्वानुमान त्या शेतकऱ्याला कदाचित उपयोगी पडत नाही. मग त्याच्यावरून जिल्ह्यावरून मग आम्ही ब्लॉक लेवलवरती आलो. पण काही ठिकाणी ब्लॉक पण पुष्कळ मोठे आहेत, त्यामुळे बऱ्याचदा शेतकऱ्यांची अशी इच्छा किंवा त्यांची अशी एक डिमांड होती की आम्हाला ह्याच्यापेक्षा अजून गावखेड्यावरती पूर्वानुमान मिळेल का. तर तशा प्रकारची क्षमता ह्याच वर्षी 2024 हवामान विभागाने संयुक्तपणे पंचायत राज जी मिनिस्ट्री आहे त्यांच्याबरोबर मिळून केलेली आहे. तर आता हवामान विभाग स्थानिक भाषेमध्ये, देशाच्या वेगवेगळ्या स्थानिक भाषेमध्ये, जर का महाराष्ट्रात असेल तर स्थानिक भाषेमध्ये मराठीमध्ये पंचायत लेवलवरती हवामान विभागाच्या ॲडवायझरीज सल्ले शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणार. ते वेबसाईटवरती आहे आणि आता फोनवरती पण ते उपलब्ध होतं. तर नक्कीच अशा प्रकारचा जो हाय रिझोल्युशन फोरकास्ट आहे, नक्कीच त्याचा फायदा शेतकऱ्यांना त्यांच्या अर्ली वॉर्निंग सिस्टम समजण्यासाठी किंवा त्यांच्या एकंदरच शेतीच्या कामाच्या नियोजनासाठी नक्कीच होणार. आणि हे जे सल्ले असतात हे पुढचे 4 ते 5 दिवसासाठी असतात, त्यामुळे नक्कीच शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे. सर, मला तुमच्यासाठी असा प्रश्न आहे की अशी कुठली तुमची नवीन अशी संकल्पना आहे का की जसं आता हे पंचायत राज मिनिस्ट्रीसोबत टायअप केलेलं आहे आणि मग त्या लोकांपर्यंत IMSP कसं पोचतंय? नाही, अगदी म्हटलं तुम्ही हा प्रश्न विचारला की सर जसे म्हणले तसे आम्ही IMSP ही नवीन संकल्पना राबवू शकत नाही, फक्त ती प्रमोट करू शकते. आता जे मग काय तुम्ही, सरांनी सांगितलं ते कशा NGOs पद्धतीने पर्यंत कसं तर कसं पोहोचत आहात? पोहोचतं, तर हाच मी आता त्याच्यावरच येणार होतो की आता पॅनल डिस्कशन आहे आणि त्या पॅनल डिस्कशन मध्ये आता ही परिस्थिती अशी आहे की पॅनल डिस्कशन मध्ये सगळे पॅनलिस्ट जे असतील ते वेगळ्या वेगळ्या NGOsचे म्हणजे रिप्रेझेंटेटिव्ह असतील आणि बाकीचे सायंटिस्ट आहेत, आम्ही जे काय शोध करतायत किंवा जे प्रोफेसर्स आहेत सगळे जे खाली बसतील आणि त्यांच्याकडनं जे काही प्रश्न येतील त्यांच्या अपेक्षा काय आहेत, त्यांना काय हवं आहे, त्यांचे रिक्वायरमेंट्स काय आहेत, त्यानंतर आमचे लिमिटेशन काय आहेत, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार विनिमय व्यवस्थितरित्या व्हावा. त्यांनी प्रश्न विचारावेत, आम्ही उत्तर द्यावेत. म्हणजे ह्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी कशा राबवल्या जातील, तिथपर्यंत कशा जातील, हा आता आमचा प्रयत्न आहे. तर हे फक्त IMSPच करू शकतो. होसळीकर सर, मला असा प्रश्न आहे की आता हवामान खातं जे आहे ते असं काही वेदर फोरकास्ट करतं किंवा असं काही फोरकास्ट असतात की ज्याच्यात ते एखाद्या शेतकऱ्याला सांगू शकतं की तुमचं पीक कधी खराब होऊ शकतं किंवा तुम्ही कधी लागवड केली पाहिजे त्या पिकाची. तर त्याच्यात काही नवीन संशोधन आहेत का आपल्याकडे या वेळेस? एक चांगली बातमी सांगतो त्याच्या अगोदर. हवामान विभागाला 150व्या वर्षामध्ये आज आम्ही आहोत आणि 2024 15 जानेवारीपासून ते 2025 15 जानेवारीपर्यंत संपूर्ण 150 वर्षची जी सर्व्हिस आहे क्लायमेट आणि वेदरसाठी संपूर्ण देशासाठी, हे संपूर्ण देशामध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांमधून आम्ही लोकांच्या जनतेच्या समोर आणतोय. तर आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे उपक्रम पण आम्ही सुरू केलेले आहेत. जसं मी मगाशी म्हणालो, पंचायत राजकडून आम्ही ग्रामीण लेवलवरती कशा प्रकारे कृषीचे सल्ले देतात, रडारचं नेटवर्क कसं आपल्याला वाढवता येतं, संपूर्ण देशामध्ये आज जी रडारची संख्या आहे त्याला अजून कसं वाढवता येणार, अजून ऑब्झर्वेशन्स कशी वाढवता येणार. म्हणजे काही दिवसापूर्वी मी असं म्हणेन की पुण्यामध्ये एक 4 ते 5च काही ठिकाणी स्वयंचलित हवामान केंद्र होते, म्हणजे ऑटोमॅटिक वेदर स्टेशन. आजच्या तारखेला आपल्याकडे जवळजवळ 35 ते 40 ऑटोमॅटिक वेदर स्टेशन आहेत, जे दर 15 मिनिटांनी हवामानातल्या निरीक्षणाची नोंद घेतात. म्हणजे त्याच्यामध्ये वारे असतील, तापमान, कमाल तापमान, किमान तापमान, त्याच्यानंतर आर्द्रता. तर अशा प्रकारे जी माहिती दर 15 मिनिटांनी उपलब्ध होते ती वेबसाईटवरती पण आपल्या उपलब्ध आहे, ज्याचा फायदा नक्कीच पुणेकरांना नक्कीच होत असेल अशी माझी खात्री आहे. आणि तशा प्रकारचे आपल्याला माहिती पण समोर येते. आपण जसं म्हणालात की अजून काही नवीन उपक्रम आहेत, तर एक मोठा उपक्रम आहे की कसं निरीक्षणं वाढवायची, संपूर्ण देशामध्ये कशी निरीक्षण वाढवायचं, हा एक उपक्रम आहे. पण हे करताना हवामान विभागाच्या लक्षात आलं की प्रत्येक राज्यामध्ये स्वतःची पण काही निरीक्षण केंद्र आहेत, जी त्यांनी निर्माण केलेलं जाळं आहे. तर आता आमचा असा प्रयत्न आहे की त्यांची जी निरीक्षणची यंत्रणा आहे, म्हणजे महाराष्ट्र राज्य असेल किंवा कर्नाटक असेल किंवा बिहार, UP, गुजरात, ह्यांनी स्वतः ज्यांनी ऑब्झर्वेशन नेटवर्क निर्माण केलं, तो डेटा हवामान विभाग घेतोय आणि मग त्याच्यामधून आपल्याला संपूर्ण देशासाठी आपल्याला एक वन विंडो अवेलेबल असेल की ज्याच्यामध्ये संपूर्ण देशाची व्हेरी हाय रिझोल्युशनमध्ये आपल्याला ऑब्झर्वेशन्स मिळतील. हे झालं ऑब्झर्वेशनबद्दल. एकदा ऑब्झर्वेशन यायला लागली तर मग आपल्याला त्या ऑब्झर्वेशन्स किंवा ती निरीक्षण आहेत त्याच्यामधून आपल्याला फोरकास्ट द्यायचं, पूर्वानुमान द्यायचं आहे. तर त्याच्यासाठी वेगवेगळी मॉडेल्स डेव्हलप करावी लागतात.
मॉडेल्स डेव्हलप करताना आपल्याला IITM सारखी संस्था आहे जे मिलिंद त्याच्यामध्ये डॉक्टर मिलिंद पूर्वी त्याच्यामध्ये गेले अनेक वर्ष ते तिथेच होते. तर अशा प्रकारची जे मॉडेल गायडन्स आहे तो तिथून डेव्हलप होतो. हवामान विभाग त्याचा उपयोग करतो. तर आपल्याला मॉडेलचा गायडन्सचा वापर होतो की कशा प्रकारे पुढचे 3 दिवसात 4 दिवसात 15 दिवसात वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपल्याला त्याचा फायदा होतो. आणि त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचा आहे आणि तो अतिशय कठीण भाग आहे की हे जे प्रोडक्ट निर्माण झालेत हे लोकांपर्यंत कसे पोहोचवणं हा एक मोठा एक चॅलेंज आहे. मग त्यासाठी मोबाईल फोनची आपल्याकडे साथ आहे, सोशल मीडियाची साथ आहे, वेगवेगळे सोशल मीडियाचे हँडल्स आपल्याकडे उपलब्ध आहेत, व्हॉट्सअप हँडल आहेत. म्हणजे प्रत्येक राज्यामध्ये मला असं वाटतं की कमीत कमी एक कितीतरी लाख शेतकरी व्हॉट्सअप ग्रुपवरती जोडलेले आहेत. हवामान विभागाची स्वतःचे ॲप्स आहेत, युनिफाईड ॲप्स आहेत आणि ते स्थानिक भाषेमध्ये आहे आणि त्याचाही फायदा शेतकऱ्यांना आणि इतर घटकांनाही होतो. तर एकंदर असं आहे की प्रयत्न आहे की शेवटपर्यंत शेवटच्या माणसापर्यंत आपल्याला हवामानविषयीची माहिती योग्य वेळेमध्ये त्याला समजणाऱ्या भाषेमध्ये, ती स्थानिक भाषा असेल आणि त्याची काय अडचण असेल त्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला कशी देता येतील ह्या उद्देशाने आपण आता काम करतोय. IMS पुणे म्हणा किंवा IMSच्या ज्या संपूर्ण देशभर पसरलेली यंत्रणा आहे याचं सर्वात प्रमुख काम हे आहे की कशा प्रकारे हे जे सायंटिफिक कंपोनंटमधून डेव्हलप झालेली माहिती आहे ही लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कशी आपल्याला मिळून काम करता येईल, वेगवेगळ्या संस्थांना कसं एकत्र आणता येईल आणि अशा प्रकारचे जे कार्यशाळा पुण्यामध्ये इथे आहे तर नक्कीच डॉक्टर मिलिंद विल ॲग्री विथ मी. अशा प्रकारच्या कार्यशाळा IMS पुणे जे आहे हे वर्षभर वेगवेगळ्या काय म्हणतात उद्दिष्टांबरोबर करतो. कधी विद्यार्थ्यांसाठी असते, कधी कृषीसाठी असते, कधी आपदा नियंत्रणासाठी असते, कधी मीडियासाठी असते. अशा वेगवेगळ्या स्टेक होल्डर्ससाठी मिळून अशा प्रकारच्या कार्यशाळा हवामान विभाग करत असतं. आज आम्ही थोडी संयुक्त घेतली, याच्यामध्ये थोडेसे अजून वेगवेगळे घटक एकत्र आणण्याचा प्रयत्न केला आहे आणि प्रतिसाद चांगला आहे आणि लोकांकडून काही तिखट प्रश्नही आलेले आहेत, त्याची उत्तरं देण्याचा प्रयत्न चालू आहे. अर्थात प्रोग्रेसिव्ह वर्क असल्या कारणाने मला असं वाटतं की जे काही उपक्रम कुठलीही संस्था हातामध्ये घेतं तर त्याला आजकाल एक संस्था एकत्र एकपणे काम करू शकत नाही. त्याला बऱ्याचशा संस्थांनी मिळून काम केलं तर मग त्याचा एक परिणाम जो असतो तो एक व्यापक असतो आणि त्याचा फायदाही व्यापक असतो. ह्या दृष्टिकोनातून डॉक्टर मिलिंद यांनी आज अशा प्रकारची या कार्यक्रमाची रचना केली की वेगवेगळे घटक ज्या ॲटमॉस्फेरिक सायन्समध्ये काम करतात. प्रश्नाकडे तर मी येणारच आहे परत, पण सर त्याच्या आधी तुम्ही 2 प्रोडक्ट्सचं सांगितलं की 2 प्रोडक्ट्स आज हे इकडे लोकांपर्यंत त्याची माहिती पोहोचवण्याचं काम चालू आहे. तर असं कुठलं एक विशिष्ट प्रोडक्ट आहे की ज्यांनी सर्वाधिक जास्त फायदा हा लोकांचा आणि शेतकऱ्यांचा होणार आहे? आता ह्याच्याकरता काय आहे की सर जसं म्हणले तसं की लोकसहभाग फार महत्वाचा आहे. तर मागच्या वेळेस वरुण मित्र हा ग्रुप आहे, सरांनीच ते प्रमोट केलेलं आहे सगळ्या यांना आणि त्या लोकांनी प्रत्येकाने आपले स्वतःचे म्हणजे व्हॉलेंटियर म्हणून ते सगळे ऑब्झर्वेशन घेतात, रेनफॉलचे ऑब्झर्वेशन घेतात. तसेच लोकसहभाग व्हावा हे ऑब्झर्वेशन नुसतंच IMD तर घेत आहे पण किती क्षेत्रापर्यंत पोहोचू शकेल. जोपर्यंत लोकसहभाग होणार नाही, लोकसहभाग होऊन तो ह्या गोष्टी येणार नाहीत, लोकांनी त्याच्यात पूर्णपणे सहभाग घेतला नाही तोपर्यंत ह्या गोष्टी जनसामान्यापर्यंत जाणार नाहीत. त्याच्या जनसामान्यांचा जर का त्याच्यात हे असेल सहभाग असेल तरच तो म्हणजे व्यवस्थितरित्या तिथपर्यंत जाईल. तर म्हणून हे सगळे प्रोडक्ट निर्माण करण्याकरता लोकांची पण कशी आम्ही त्यांची इन्व्हॉल्वमेंट कशी करू शकतो ह्याकरता आमचा प्रयत्न आहे की इथे सगळ्या लोकांनी यावं, ऑब्झर्वेशन्स ते कसे घेऊ शकतात. नक्कीच म्हणजे अगदी काही खूप इतकं IMD एवढं तर म्हणजे त्या लेवलवर जाऊन तर करणं काम अवघड आहे. म्हणजे की हे सगळे खूप मोठी यंत्रणा आहे IMDची, पण त्याच्या कुठेतरी त्याच्या मागे राहून कसं त्या गोष्टींना सपोर्ट देऊ शकतो आपण की बऱ्याचशा गोष्टी. आता तुम्ही जर बघितलं असेल की पुण्यात पण एक सुद्धा असं विशिष्ट प्रोडक्ट की या कार्यशाळेतून तुम्हाला ते लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे आणि त्याच्यात सगळ्यात जास्त कार्यक्षमता आहे त्या प्रोडक्टमध्ये. हा प्रोडक्ट तुम्ही म्हणलात तर हेच परत आहे की अवेअरनेस हा प्रोडक्ट आहे की हा सगळ्या जनजागृती सगळ्यात महत्वाचा प्रोडक्ट हाच आहे की जनजागृती हा कसा जातो. आता हे एवढ्या सगळे संशोधन होत आहेत, तुम्ही एक विचार करा की एवढ्या सगळे संशोधन. आता आमच्याकडे आर्क म्हणून नवीन सुपर कम्प्युटर आलेला आहे, HPC आलेला आहे, 11.7 पेटाफ्लॉप्स आहे. आता
ह्या सगळ्यावरनं जे संशोधन होतंय हे कसं जनसामान्यापर्यंत पोहोचणार, स्टुडंट पर्यंत कसं पोहोचणार, त्यांनी तिथे येऊन इंटर्नशिप करावी, त्यांनी त्या ह्याच्यात सगळ्या म्हणजे त्याचा सगळ्याचा लाभ घ्यावा. तुम्ही आणि हे सगळ्या- कम्प्युटरचं बोललात ते नक्की काय काम करतं? जसं आता सरांनी सांगितलं की सगळे हे जे मॉडेल असतात, आता जरा सरांनी सांगितलं की तुम्ही अगदी पार पंचायती म्हणजे जिल्ह्यापासून पंचायती राजपर्यंत जर का तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही विचार करा की किती ह्यूज कम्प्युटेशन पॉवर लागेल त्याला, की तुम्हाला जो आज ऑब्झर्वेशन म्हणजे जे काय फोरकास्ट मिळतोय तो 100 किलोमीटरचा आहे, 100 किलोमीटरच्या नंतर 10 किलोमीटर, 10 किलोमीटर नंतर तो 5 किलोमीटर, 5 किलोमीटर नंतर तुमचा तो 1 किलोमीटर, आणि त्याच्याही खाली जर जायचं असेल तर त्याला केवढा मोठे मॉडेलिंगची म्हणजे गरज पडेल आणि त्याला कम्प्युटेशन किती लागतील. तर याच्याकरता आणि हे सतत वाढवावं लागणार आहे. हे कम्प्युटेशन पॉवर आज इतकं आलं, त्याच्या 10 पटीने आपल्याला म्हणजे 2047 पर्यंतचा जो उद्देश आहे की हे सगळं प्रगत व्हावं, तर त्या प्रगती करता ह्या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने जायला पाहिजे, तर ह्याच्याकरता ही कम्प्युटेशन पॉवर वाढवायला पाहिजे, मॉडेल तेवढे इम्प्रूव्ह करायला पाहिजे, त्याच्याकरता यंत्रणा सुरू करायला पाहिजे. म्हणजे विद्यापीठाचाही तेवढाच सहभाग गरजेचा आहे, मॅनपॉवर गरजेचं आहे. सर तुमच्यासाठी एक प्रश्न, आपण जर 2024चा पावसाळा बघितला पुण्यातला, बरेच काय म्हणतात लोक चिडलेले किंवा आक्रमक पाहायला मिळाले, कारण आपत्ती व्यवस्थापन तर नीट नव्हतीच, पण त्यावेळेस हवामान खात्याला सुद्धा खूप जबाबदार ठरवलं गेलं की बरोबर अलर्ट्स तेव्हा आले नाही. तर काय नेमकं कारण होतं हे सगळं बॅकलॅश मिळण्याचं? मी गेले हवामान विभागामध्ये जवळजवळ मोर दॅन 30 इयर्स मी काम करतोय, आणि माझा असा एक अनुभव आहे की जेव्हा फोरकास्ट चांगलं असतं तेव्हा लोक नक्कीच त्याची प्रशंसा करतात. आपण एक ट्रेंडच बघतो नेहमी की काही असलं की हवामान खात्याला ट्रोल केलं जातं. मी असं म्हणेन, माझा अनुभव थोडासा वेगळा आहे. मी असं म्हणेन की कारण मी स्वतः ट्विटर हँडलवरती आहे, मला एक 50,000 लोक रोज फॉलो करतात. ज्यावेळी फोरकास्ट बरोबर येतं नक्कीच ते त्याचा म्हणतात की छान फोरकास्ट आहे, फायदा झाला आम्हाला. एखादं फोरकास्ट डिबेट झालं तर त्यांना आजकाल ती समज आलेली आहे की ते म्हणतात की सर ते राहिलं ना तुमचं द्यायचं राहून. म्हणजे पूर्वीसारखे जे फार तिकटायचे, नाऊ ते अंडरस्टँडिंग लेवल हॅज इम्प्रूव्ड. फोरकास्ट ज्यावेळी देण्यात येतं मॅडम, एक गोष्ट लक्षात घ्या, त्या फोरकास्टमध्ये काही अनसर्टन्टीज असतात. म्हणजे एक शक्यता असते 70% मी म्हणतो की पाऊस पडणार, म्हणजे 30% अशा आहे की पाऊस न पडण्याची शक्यता पण आहे. आता हे हळूहळू लोकांना समजायला लागलं. 2024चा पावसाळा संपूर्ण देशासाठी न भूतो न भविष्यती होता. खूप चांगला पाऊस पडला, आणि 2023चा पावसाळा जो होता तो अतिशय त्रासदायक होता. त्यामुळे 24कडे लोकांचं लक्ष होतं. हवामान विभागाने पूर्वानुमान दिलं की सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार 106%, आणि वी केप्ट दॅट वर्ड. आणि सप्टेंबरमध्ये ज्यावेळी पाऊस संपला त्यावेळी 106-108% पाऊस संपूर्ण देशामध्ये झाला. अर्थात जिल्हास्तरीय ज्या गोष्टी आपण असा उल्लेख केला की बऱ्याचदा असं होतं, म्हणजे एक मी उदाहरण देतो की ज्यावेळी आम्ही पुणे शहराला रेड अलर्ट देतो तर त्याच्यावेळी टेक्स्टमध्ये असं लिहिलेलं असतं की घाट भागामध्ये तो पाऊस जास्त असेल, आणि नेमकं ते जे वाक्य आहे ते कुठेतरी त्याच्याकडे दुर्लक्ष होतं, आणि मग असा समज होतो की संपूर्ण पुण्यासाठी तो रेड अलर्ट आहे. पण घाट भागामध्ये पाऊस पडला आणि पुण्यामध्ये बाकीच्या पुण्यामध्ये पाऊस नाही पडला, तर मग लोकांचे कधी कधी मेसेजेस की सर तुम्ही म्हणाल, मग त्यांना सांगावं लागतं. त्याच्यासाठी पण हवामान विभागाने 2 महिन्यापूर्वी एक सोल्युशन काढलं. आता आम्ही काय करतो की पुणे म्हणा, नाशिक म्हणा, सातारा हे जे घाट भागातले जिल्हे आहेत यांच्यासाठी आता आम्ही डिमार्केशन सुरू केलंय की या भागामध्येच पाऊस पडणार आहे, बाकीच्या ठिकाणी पाऊस मध्यम स्वरूपाचा असेल. तर म्हणजे कदाचित पुढच्या पावसाळ्यामध्ये हा जो थोडासा कधी कधी होणारा एक गोंधळ आहे कधी कधी होणारा, तर मला असं वाटतं की तो बऱ्याच अंशी कमी होण्याची शक्यता आहे. एक गोष्ट मी इथे सांगू इच्छितो, कदाचित आपल्याकडे वेळ असेल तर ठीक आहे, पण फोरकास्ट प्रत्येक वेळी चुकतं का? नाही. याचं उत्तर असं आहे की नाही, फोरकास्ट कधी कधी आपल्या जागेवरून डिव्हिएट होऊ शकतं. पण बऱ्याचदा माझं असं ऑब्झर्वेशन आहे की जे दिलेलं फोरकास्ट आहे त्याचे कंटेंट जर का युजरला नीट समजले नाहीत, समजा आज आपण मीडियात जर मी काही एखादी अर्ली वॉर्निंग सिस्टमचा एक इशारा दिला, तो जर का आपल्याला व्यवस्थितपणे समजला नाही तर तो लोकांपर्यंत जाताना कदाचित तो अजून वेगळ्या पद्धतीने जाऊ इच्छितो जाणार, आणि त्याच्यामुळे मग कधी कधी काही गॅप एरियाज निर्माण होऊ शकतात. नेमका आजच्या चर्चासत्राचा हा एक प्रमुख उल्लेख आहे की मग ते पावसाचं पूर्वानुमान असू दे, कृषीचं असू दे, डिझास्टर मॅनेजमेंटचं असू दे, कुठल्याही प्रकारचं पूर्वानुमान असू दे, तर नेमकं हवामान विभाग काय म्हणतं
4 ओळीच्या मेसेजमध्ये नेमकं काय गर्भित अर्थ आहे हा लोकांपर्यंत जर का व्यवस्थित पोहोचला तर मला असं वाटतं की हवामान विभागाचं 70% जास्त काम अजून सुरळीत होणार आणि नेमकं त्याच्याने कॉन्फिडन्स वाढेल. आणि अजून एक मी सांगतो की आजकाल जो युजर आहे हा खूप स्मार्ट आहे, तो फार स्मार्ट आहे आणि त्यामुळे त्याला लगेच कळतं की हवामान विभाग जो आहे तो काय सांगतोय किंवा त्याला नेमकं काय सांगायचं आहे. तर मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये अशा प्रकारची चर्चासत्र अजून वाढतील तर नक्कीच त्याचा फायदा आम्हालाही होईल आणि पुढे सर्व पुणेकर आणि संपूर्ण सर्व क्षेत्रालाही होईल. सर, एक शेवटचा प्रश्न की आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे सगळ्यात महत्त्वाचं घटक आहे कुठल्याही क्षेत्रामध्ये, मग ते IT असू दे किंवा मीडिया असू दे किंवा आता हवामान खात्याचं असू दे. तर आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं हवामान खात्यात काय भविष्य आहे आणि त्याचा कसा उपयोग होऊ शकतो? आर्टिफिशियल इंटेलिजन्स बद्दल बऱ्याचदा बोललं जातं आणि आजकाल आम्ही बघतो की ते प्रत्येक क्षेत्रामध्ये त्याचा शिरकाव होताना दिसतंय. अजूनही सध्या मी असं म्हणेन की इट इज ॲट अ व्हेरी नेसंट स्टेज, म्हणजे अतिशय आत्ताच जन्मलेल्या बाळासारखं ते आहे. त्यामुळे त्याच्याविषयी पुढच्या येणाऱ्या काळामध्ये त्याचे कशा प्रकारे त्याचा प्रभाव असेल हे सांगणं कठीण आहे. पण हवामान विभाग आणि आमच्या मिनिस्ट्री ऑफ अर्थ सायन्स पृथ्वी विज्ञान मंत्रालयामध्ये ज्या काही संस्था आहेत त्या सर्व संस्था आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे AI आणि ML जे आहे हे वापरतो आणि हे वापरण्यासाठी खूप मोठा वाव आहे. कारण हवामान विभागाकडे हे जी AI-MLची जी मॉडेल्स आहेत हे ट्रेन करण्यासाठी लागणारा जो एक लॉंग पिरियड डेटा आहे, हवामान विभागाकडे संपूर्ण देशाचा 150 ते 200 वर्षाचा डेटा आहे. त्यामुळे आपल्याला कुठलंही टेम्परेचरचं मॉडेल म्हणा किंवा ह्युमिडिटीचं मॉडेल, पावसाचं मॉडेल जर का रन करायचं असेल तर त्या पुणे शहराचा जो डेटा आहे 1856 पासूनचा डेटा हवामान विभागाकडे पुण्याचा आहे. तर एवढा लॉंग डेटा असल्याकारणाने मॉडेलला ट्रेन करणं सहज गरज आहे. पण प्रत्येक एक सिस्टम जी असते त्याचे काही लिमिटेशन्स असतात आणि काही फायदे असतात. तर त्याच्याकडे पण दुर्लक्ष करून चालणार नाही आहे. ज्या कन्व्हेन्शनल पद्धती आहेत त्याही जपणं गरजेचं आहे. नवीन कन्व्हेन्शनल जोपर्यंत अतिशय कॉन्फिडेंटली इंट्रोड्यूस होत नाही तोपर्यंत आपल्याला हायब्रिड मोडमध्ये काम करण्याची गरज असं मी म्हणेन. आणि खरं तर IMDचे प्रमुख आहेत म्हणून हा प्रश्न मी विचारण्यापासून नाही थांबू शकत. पुढचा पुण्यातला हवामानाचा अनुमान कसा असणार आहे किंवा थंडी कशी असणार आहे पुण्याची यावेळेस? छान प्रश्न विचारला. मी थोडक्यात उत्तर देतो. गेले काही दिवस आपण बघतो की पुणे आणि पुण्याच्या काही घाट भागामध्ये काही ठिकाणी इव्हन शिवाजीनगरचं जे तापमान आहे ते 8 डिग्री किंवा त्याप्रमाणे खाली आलं. गेले काही दिवस बोचरी थंडी होती. दिवसाचं तापमान 27-28 असल्या कारणाने दिवस चांगले आणि रात्री आणि सकाळचा प्रहर खूप थंड होता. येत्या काही दिवसामध्ये पूर्वानुमान आहे की तापमान जे आहे पुण्याचं आणि उत्तर मध्य महाराष्ट्रामध्ये ग्रॅज्युअली राईज होण्याची शक्यता आहे. हे एक पूर्वानुमान. आणि दुसरं पूर्वानुमान आहे की सर्वसाधारणतः जो डिसेंबरचा शेवटचा आठवडा असेल त्याच्यामध्ये उत्तर मध्य महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता पण हवामान विभागाने वर्तवलेली आहे. अर्थात हे थोडंसं पुढचं पूर्वानुमान आहे. म्हणून पुणेकरांनी आणि बाकीच्या सर्वांनी रोजच हवामान विभागाच्या वेबसाईटकडे बघावं. कारण आमचं जे वेबसाईटवरती पूर्वानुमान आहे ते दररोज त्याच्यामध्ये अपडेट्स येत असतात. तर ते बघणं फार गरजेचं आहे. आणि एकंदरच सध्या मला असं वाटतं की पुण्याचं हवामान प्लेझंट आहे. रात्री सर्वसाधारणतः 14 डिग्रीपर्यंत आहे, दिवसा 30च्या आसपास आहे. तर इट इज व्हेरी प्लेझंट. पण गेल्या काही दिवसांमध्ये खूप थंडी पुण्यामध्ये होती जी गेल्या वर्षी नव्हती. पुणेकरांनी त्यावेळी पण खूप याच्याविषयी चर्चा केली होती गेल्या वर्षी. यावर्षी थंडी पडली आहे आणि येणार काळामध्ये पण थंडीचा स्पेल पुढे पण अपेक्षित आहे. त्याविषयी आपण नंतर कधीतरी बोलू. नक्कीच. आपण जसं बघितलं की हवामान खातं असू दे किंवा IMS पुणे हे काही ना काहीतरी नवीन माहिती घेऊन लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात आणि त्यातनं जे दैनंदिन जीवनातले उपयोग आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांच्या उपयोगासाठी आणि शेतकऱ्यांचा फायदा होण्यासाठी ते आत्ता काम करत आहेत. खरं तर आता शेतकऱ्यांनी त्याचा फायदा कितपत घेणं आणि त्यांच्यापर्यंत ते पोहोचणं हे महत्त्वाचं ठरणार आहे आणि त्यातनं होणारे फायदे हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन निकेतन मानेसह रेवती हिंगवे, NDTV मराठी, पुणे.